यस वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. आपण पाहतो ऐकतोय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026-2026 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. आतापर्यंत आपण पहिल्या फेरीतील सामने पाहिले, परंतु आता दुसऱ्या फेरीमध्ये आपण वळतोय. एकीकडे घरच्या मैदानामध्ये जय बजरंग शिरगावचा संघ आहे, स्वतः आयोजक आहेत, प्रचंड मोठी मेहनत घेतली ह्या स्पर्धेमध्ये. परंतु आता सलामीवर बॅटर दुसरीकडे कशितचा संघ. आतापर्यंत दोन्ही संघांना प्रभावित करणारा तो खेळ आपण मैदानामध्ये पाहिला, परंतु आता दुसऱ्या फेरीमध्ये वळतो आपण. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, सलामीवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू उंच हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय परंतु झेळ अगदी धरणीला दान केला जातो. अर्थातच काय तर सिंगल धाव ते धावफलकामध्ये भर पडत असताना सलामीवर बॅटर एकीकडे चेतन, दुसरीकडे सौरभ आहे. पहिल्या चेंडूवर प्रयत्न चांगला, नारायण स्वतः कर्णधार आपण पाहतोय, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल धावेने धावेंचा श्रीगणेशा. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, या वेळेला निर्धाव आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा तो प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा या वेळेला संपर्क नाही आहे. नारायण खऱ्या अर्थानं ते व्हेरिएशन आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ एक धाव धावफलकावर येताना दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्या भेटीला येते. दोन संघातील ती कडवी लढत. यावेळेला पुरेपूर फायदा घेण्याचा तो प्रयत्न, परंतु अगदी नारायण यावेळेला त्या दिशेनं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं टिपलाय झेळ. संपलाय खेळ. पहिला गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. पहिल्या तीन चेंडूंचा खेळ एक धाव धावफलकावर. आता डगआउटमध्ये संपूर्ण आता सन्नाट आहे. एक बडी मछली जाल में फसी. तीन चेंडूंचा खेळ एक धाव धावफलकावर. नवीन फलंदाज आता प्रताप येतोय. प्रतापला मैदानात खेळ करणं गरजेचं असेल, मैदानात राहणं गरजेचं असेल. प्रताप म्हात्रेला आपण पाहतोय. अनेक लाईव्हच्या माध्यमातून, डिबेटच्या माध्यमातून पाहणारे प्रेक्षक राजा वर्ग, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार. येत्या क्षणीच प्रतापला आता मैदान सोडावं लागतंय. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन अगदी चेंडू यष्टांना येऊन आता आदळतोय. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ, लगातारचा दुसरा गडी येत्या क्षणीच परताळतो, परंतु मैदानात राहणं खऱ्या अर्थानं गरजेचं असेल. पहिल्या चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण धावफलकावर पाहतोय. सुपर लाईन, लेन टप्पा, एक्युरेसी आपण पाहतोय. स्वतः कर्णधार पुन्हा एकदा यावेळेला थोडासा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, परंतु थोडक्यात हुकला जातोय. चांगली लाईन, लेन टप्पा सर्व काही प्रभावित करणार आहे. यावेळेला अतिरिक्त धाव धावफलकामध्ये भर पडत असताना दोन धावा त्या धावफलकावर आपण पाहतो. थोडासा शफल झाला होता. नारायण पहिल्या चार चेंडूंचा खेळ, दोन धावा धावफलकावर येत असताना महत्वाचे दोन गडी आतापर्यंत त्यांना मैदान सोडावं लागतंय. एकीकडे गौतम, दुसरीकडे चेतनला आपण पाहतोय. पुन्हा यावेळेला अगदी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहतोय, परंतु चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. कॉम्बिनेशन फील्ड आणि धावचीच्या रूपानं आता
गडी कोणता बाद आहे. ह्यावर डिसिजन आणि एक अजून एक धावचीच्या रूपानं आता गडी बाद होत असताना आपण पाहतोय. चुकी मैदानामध्ये यस नो कॉल हा देखील क्रिकेटमध्ये तितकाच महत्त्वाचा असतो. परंतु यावेळेला चुकी आणि चुकीचं रूपांतर धावचीच्या रूपानं पहिल्या षटकामध्ये 3 गडी पहिल्या 5 चेंडूमध्ये जवळजवळ परताळतात. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. अगदी प्रभावित करणारा राहिलाय. कशीचा तो संघ प्रभावित करणारा आतापर्यंत स्वतः कर्णधार ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. अगदी स्वतःला झोकून देण्याचं काम केलं होतं. शेवटचं चेंडूंचं खेळ बाकी असेल. आतापर्यंत 3 धावा धफकावर. नारायण नाम तो सुनाई योगावर किरदाब भी देखा होगा. प्रभावित करणारा तो स्वतः कर्णधार आहे आणि प्रभावित करणारा तो मारा आतापर्यंत करतोय. पुन्हा एकदा हवेत आहे. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिल्याच षटकामध्ये पहिल्या 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 गडी डगआउटच्या दिशेनं आज घरच्या मैदानामध्ये जय बजरंग शिरगावचा संघ आता संपूर्ण आता ते डोकेदुखी वाढले. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफकावर 4 गडी आता डगआउटच्या दिशेनं परताळतात. तुर्तास येतोय पुन्हा एकदा डीजे बँडच्या दिशेनं. ऐकूयात 1-2. बुलाती है मगर जाने का नहीं. धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 3 धावा धफकावर आपण पाहतोय. रोनक आहे दुसरीकडे आता राकेश आहे. गोलंदाजी मार्कवर वर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. पहिल्या षटकामध्ये संपूर्णतः बोलबाला आतापर्यंत कशीच संघाचा राहिलाय. परंतु यावेळेला उंच हवेत आहे. उंची जास्त लांबी देखील हवी होती तितकी मिळते आणि येतोय चेंडू सीमा रेखापार. षटकार. थँक्यू डीजे. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 9 धावा धाफकावर आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे. रोनक पहिल्या चेंडूवर 6 धावेने पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा घेण्याचा प्रयत्न आणि येतोय पुन्हा एकदा चेंडू सीमा रेखावर. षटकार. काय खेळ आहे. येस धन्यवाद डीजे. रोनक आतापर्यंत मैदानामध्ये त्या प्रकारचे एक संकटमोची खेळ करतोय. संकटामध्ये थोडासा आतापर्यंत संघ आहे परंतु तो खेळ आतापर्यंत चांगला राहिलाय. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा डाव्या इष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू अतिरिक्त धाव पुन्हा एकदा ते धाव फलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 16 धावा 4 गडींच्या मोबदल्यामध्ये आहे. पहिलं षटक फक्त आणि फक्त 3 धावा. परंतु दुसऱ्या षटकामध्ये राकेश आतापर्यंत थोडासा महागडा. पहिल्या 2 चेंडूमध्ये 13 धावा त्या धाफकावर आतापर्यंत बनवल्या जातात. रोनक आतापर्यंत चांगला खेळ करतो. रोनकला येणारे ते 24 चेंडू पर्यंत मैदानात राहणं गरजेचं असेल. त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं असेल. आता युक्तीनं पहिले 2 फटके आपण पाहायला गेले तर शक्तीने खेळले होते. आता युक्तीनं अगदी ठेवला होता. लेग कट. येतोय चेंडू सीमारेखाबार. चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकामध्ये जो प्रेशर तणाव बनवला तो खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये रिलीज करण्याचं काम आहे. रोनक आतापर्यंत मैदानामध्ये अक्षरशः आग उभारतोय. अजून एक षटकार.
यस धन्यवाद डीजे. रोनक ह्या नावामध्ये एक वेगळी आग आहे आणि ही आग जशी मैदानामध्ये सुरू झाले एक वेगळा धुमाकूळ घातलाय. आतापर्यंत 26 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय अतिशय चांगला कमबॅक करून दिलाय. अरे येतील वादळ येतील तुफान या साऱ्यांसमोर अडखळणं रोनक सारख्या वाघाला पसंत नाहीये. अतिशय चांगला खेळ, एक संकटमोचक खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 23 धावा जवळजवळ खर्च पडत असताना राकेशला आपण पाहतोय. 26 धावा सांघिक धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा यावेळेला अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो आणि त्या कॅल्क्युलेशन क्रिकेटनं आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगला खेळ धावफलकावर आतापर्यंत 27 धावा. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा तो प्रयत्न. येतोय चेंडू सीमा रेखा पार लॉंग ऑफच्या दिशेनं. अजून एक चौकार पहिल्या 12 चेंडूंचा. धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 31 धावा धावफलकावर कुठल्या जातात. पहिलं षटक खऱ्या अर्थानं 3 धावा धावफलकावर होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये अफलातून मारा सर्व काही धावफलकावर आपण पाहिलं. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 31 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या गॅदर आहे. तुर्ताच नोचा कॉल अर्थात सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना धावफलकावर आतापर्यंत 32 धावा ह्या धावफलकावर आपण पाहतोय. यासाठी केला होता अट्टहास की हा क्षण गोड व्हावा आणि त्या प्रकारचा प्रयत्न 2 खेळाडू दुसरीकडे साहिल त्या प्रकारचं ते कॅल्क्युलेशन क्रिकेट स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न केला जातोय. पंचांकडे दाद आहे परंतु पंच म्हणतात यावेळेला अगदी यष्ट्यांच्या सॉफ्ट डिसिजन. बॉलर खेळपट्टीच्या मध्ये होता त्या कारणास्तव पंच यावेळेला टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहतोय कालचा दिवस आजच्या दिवसामध्ये अनेक 3 पंचांचं ते पॅनल महेंद्र भोईर सर असतील, प्रमोद किणे, डान्सिंग अंपायर आणि किशोर पाटील सर यांना आपण पाहतोय. संपूर्ण आता आमची डीबीएनची टीम त्यामध्ये ऑपरेटर नयन तांडेल असेल, टेक्निकल स्कोरर आमचे राज असतील, त्यानंतर कॅमेरामॅन रोहितला आपण पाहतोय, मॅन्युअल स्कोरर दिगंबर म्हात्रेला पाहतोय, चेतन किनी, सौरभ. फेअर डिलिव्हरी आहे अर्थातच निर्धाव चेंडू अगदी यष्ट्यांच्या वरून गेला होता चेंडू. निर्धाव चेंडू येत असताना आतापर्यंत धावफलक 2.2 चेंडूंचा खेळ 32 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा टिचून मारा सबमरीन डिलिव्हरी. काय गोलंदाजी आतापर्यंत अगदी थांबून ठेवलंय. साहिलला यावेळेला काय गरजेचं आहे. दुसरीकडून रोनक लहरामध्ये आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून विस्फोटक आक्रमण हल्ला पाहिलाय. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे परंतु ते होईल का मैदानामध्ये हा साऱ्या गोष्टींवर विचार विनिमय सर्व काही केलं जाईल. आता कानमंत्र देण्यासाठी स्वतः रोनक जातोय कारण रोनकच्या बॅटमधून आतापर्यंत त्या प्रकारचे बॅटला त्याच्या सूर गवसले. आतापर्यंत त्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिले परंतु दुसरीकडून ते करणं आता गरजेचं साहिलला देखील आहे. साहिल वैयक्तिक 3 चेंडू 4 धावेंवर खेळतोय. सफल होऊन खेळण्याचा तो प्रयत्न पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय येते त्या कारणास्तव पुन्हा एकदा रोखला जात आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील द्वितीय फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीला. एकीकडे कशिदाय विपक्ष जय बजरंग शिरगावचा, तो आयोजकांचा घरच्या मैदानात तो शिरगावचा संघ आहे. अखोटप्प्याचा चेंडू यावेळेला ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगानं क्षेत्ररक्षक येतोय. तुर्तास सिंगल डाव सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट कम फिट येतोय गडीबाद धावचितच्या रूपानं 5वा.
यस धन्यवाद डीजे. 33 धावा आतापर्यंत धाफाकावर आपण पाहतोय. 2.4 चेंडूंचा खेळ. नवीन बॅटर आता दुसरीकडे जय येतोय. दुसऱ्या घेण्याच्या नंदात तो विकेट खऱ्या अर्थानं गडी गमावला जातोय. परंतु 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, चांगला खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. अखोट टप्प्याचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा उंच हवेत ऑन साइडच्या दिशेनं फायर जातोय चेंडू सीमारेखावर. षटकार. यस धन्यवाद डीजे. काय खेळ करतोय आता, जय येतोय. आतापर्यंत रोणकचा आपण धमाका पाहिला. 5 चेंडूंचा खेळ, 39 धावा धाफकावर येत असताना ऑन साइडच्या दिशेनं तो आक्रमण हल्ला. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा आहे. पुन्हा एकदा यावेळेला उंच आहे, हवेत आहे, परंतु चांगल्यारित्या टिपलाय जे संपलाय खेळ. पहिल्या 3 षटकांचा खेळ. धावफलक 39 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 6 चेंडू किती धावांचा टार्गेट. जयनं पहिल्या चेंडूवर चांगली ती सुरुवात करून दिली होती. तुर्ताच येतोय पुन्हा एकदा डीजेच्या दिशेनं. धन्यवाद डीजे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये संघाला आणून पुन्हा एकदा ठेवलंय. परंतु संकटमोची खेळी दुसरीकडून आतापर्यंत पण रोणकची पाहिले. वैयक्तिक 24 धावेंची खेळी आतापर्यंत तो करतोय. जिंदगी में कुछ करना है तो खुद से वादा निभाना होगा. हर हाल में आगे बढ़ना है तो हर मुश्किल को टकराना होगा. आणि आतापर्यंत होतो तो मुश्किलानं तो झेलतोय. चांगला खेळ आतापर्यंत आपण धावफलकावर पाहतो. 39 धावा या धावफलकावर पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आहे. आता येणारे 6 चेंडूमध्ये कशा प्रकारचा धावा धावफलकावर बनवल्या जातील. मयूर आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू यावेळेला पुन्हा एकदा हवाई फायर आक्रमण हल्ला. रोणक आतापर्यंत मैदानामध्ये ज्या प्रकारचा खेळ करतोय अतिशय अफलातून. यस धन्यवाद डीजे. धावफलक 45 धावा धावफलकावर. पहिल्या 6 चेंडू 3 धावा धावफलकावर होत्या. परंतु ज्यानंतर ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत रोणकचा राहिला. रोणकच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. परंतु अतिशय चांगला खेळ. एक संकटमोचक खेळी. 8 चेंडू 30 धाव्यांची ती अफलातून रोणकची ती खेळी. येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 4 चेंडू मध्ये आता किती धावा धावफलकावर. चेतनकडून पारितोषिक येत आहे. येणाऱ्या लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दिगूसाठी पारितोषिक आहे आणि दिगूचा खऱ्या अर्थानं तो फॅन बेस आहे. आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये थोडासा संकटामध्ये होता. परंतु त्या संकटानंतर आपण पाहतो एक रोणकचा तो संकटमोची खेळी. त्या बळावर आतापर्यंत 45 धावा त्या धावफलकावर बनवल्या जातात. यापुढील होणारा सामना एकीकडे युवा ग्रुप वाढीव विपक्ष कोस्माई खार्डी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. याची देखील काळजी घ्या. आपण टॉस की बॉसच्या दिशेने दाखल व्हायचं आहे मित्रांनो. 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 45 धावा धावफलकावर येत असताना नवीन फलंदाज आता दिगंबर.
दिगंबर स्वतः एक कर्णधार आहे. ऑन साईडच्या दिशेने तो खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. लगातारचे 3 षटकार पारितोषिक दिगंबरसाठी येत आहे. चेतन किनी यांच्याकडून लगातारचे 3 षटकार. अजून देखील ती संधी आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु येणार का ह्या सर्व गोष्टींवर आता तो विचार विनिमय सर्व काही केलं जात आहे. पहिला चेंडू यावेळेला येतोय, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. धन्यवाद डीजे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलेला हा तो चौकार आपण पाहतो. 49 धावा धाफकावर येणारे लगातारचे 2 षटकार. अजून देखील ती संधी सिके अर्थातच चेतन किनी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अजून देखील दिगूसाठी असणार आहे. ते पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद आणि यावेळेला बॅटची कडा, पंचांचं बोट हवेत आहे. अर्थातच यावेळेला दिगंबरच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. यस, धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडूंचा खेळ. बाकी 49 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. 3.5 चेंडूंचा खेळ. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आता कल्पेश येतोय. मयूरनं चांगल्यारीत्या तो कमबॅक करून दिलाय. नक्कीच थोडासा पहिल्या चेंडूवर 6 धावेने सुरुवात, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचं आतापर्यंत ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवलंय, शेवट यावेळेला अगदी टिचून मारा खोलवर टप्प्याचा तो चेंडू. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 50 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 51 धावेंचं आव्हान धावफलकावर. तुर्ताच आपण येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं, ज्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय डॉक्टर पांडुरंग पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक आर्थिक मदत लाभले असे पांडुरंग पाटील साहेब डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते ह्या नाणेफेकीचा ह्या कॉल केला जाईल. चला, दोन्ही संघ युवा ग्रुप वाढीव विपक्ष कोसमाई खार्डी संघ. डॉक्टर पाटील साहेबांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. युवा ग्रुप वाढीव कर्णधार आणि कोसमाई खार्डी संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेनं यायचं आहे मित्रांनो. मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला एक आर्थिक मदत लाभली असे डॉक्टर पांडुरंग पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल केला जाईल. कोसमाई खार्डी संघ, चला आपण टॉस की बॉसच्या दिशेनं दाखलवा. मान्यवर आहेत, वाढीवचा संघ तिथे उपस्थित आहे. कोसमाई खार्डी संघ मित्रा, कर्णधार आपण त्वरित या. त्वरित या. अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीला येत आहे. युवा ग्रुप वाढीव विपक्ष कोसमाई खार्डी आणि त्यातील 3 लढत आपण पाहतो. आतापर्यंत प्रभावित करणाऱ्या दोघांचा तो खेळ आपण पाहिला. मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच डॉक्टर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल आणि डिसिजन आयोजक आमच्यापर्यंत पोचवा. अर्थातच युवा ग्रुप वाढीव संघ नाणेफेकीचा कॉल जिंकतो आणि बॉल फर्स्ट असं म्हटलं. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. येणारे 24 चेंडू 51 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. तुर्ताच आमचे मार्गदर्शक अर्थातच धनंजय पाटील सर आता मायक्रोफोनवर जोडले जातील.
चला वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्व आलेल्या क्रीडा रसिक खेळाडू प्रेक्षक वर्ग आणि दुपारच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक वर्ग सध्या ऑनलाईन यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून DBNला घर बसल्या जोडले गेले आहेत. काही जण टी व्हीवरती पाहतात त्या सर्वांचं स्वागत आहे. काही जण मोबाईलवरती पाहतात त्या सर्वांचं स्वागत आहे. लक्ष 51चं आहे. मजा येईल मॅचमध्ये. अंपास तयार आहेत. आमचे जयदीपजी आता थोडीशी डान्सची गाणी येतील कारण डान्सिंग अंपायर मैदानाच्या मध्ये आहेत. त्यामुळे जयदीप दादा तयार राहा. आपण अशी गाणी लावा की जिथे पंच देखील नाचतील. गौतम पहिलाच बॉल इनफिल्डच्या अगदी डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. फिल्डिंग केल्या बॉलला एक सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागतं आहे. मजा येईल मॅचमध्ये कारण टार्गेट 51 धावेंचं 51चं टार्गेट आहेत. साधं सोपं म्हणता येणार नाहीत आणि तितकं कठीणही म्हणता येणार नाहीत. त्यामुळे काही गोष्टी घडू शकत आहेत. फक्त स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्ट्राईक इनला हितेश क्रॉसचा बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफिल्ड. 2 पायांच्या मधून बॉल निघून गेलाय. एक कंप्लीट झाला. दुसऱ्याचा प्रयत्न आय थिंक भावेश होते. भावेश त्या ठिकाणी फिल्डिंग चुकीची झाल्यात. आता मध्ये होता जो बॉल होता तो बरोबर निसटून गेलाय. बरोबर 2 पायांच्या मधून गेलायत. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवरती ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. सहज सोपं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं पण तो थोडं खाली बसलेच नाहीत. वरून पकडण्याचा प्रयत्न केला त्यांनी 2 पायांच्या मधून हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 3. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला मैदानाच्या मध्ये. गौतम तयार. षटकातील पुढचा बॉल हितेशसाठी. ओ चांगला बॉल. स्विंग अँड मिस. पाठीमागे दिगंबर यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल येतोय. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावा झाला 3. संध्याकाळी याच मैदानावरती आता काही भागामध्ये SPL शिरगाव प्रीमियर लीगच्या काही खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होणार आहे. त्या देखील इंटरेस्टिंग असणार आहे. पुढचा बॉल गौतमचा. आणखीन एक चांगला बॉल. जितकी हाईट या खेळाडूच्या आहेत परंतु तो मैदानाच्या मध्ये ज्या पद्धतीनं बॉल रिलीज ऑफ द डिलिव्हरी करतोय पहा पुन्हा एकदा हा बॉल. खूप छान पद्धतीनं त्याचा बॉल ज्यावेळी पडतो ना त्यावेळी तो थोडा मध्ये येतोय. पाठीमागे दिगंबर मात्रेच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुमच्याकडे इनस्विंग आउटस्विंग या गोष्टी जर मैदानाच्या मध्ये असतील तर तुम्ही प्रामुख्याने एक चांगली गोलंदाजी म्हणून मैदानाच्या मध्ये दाखवू शकतायत आणि ते करतायत. पुल करण्याचा प्रयत्न केलाय. भावेच्या बाजूने चाललाय बॉल. नाही थांबणार. सरळ चेंडू मात्र निघून गेलाय. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोचतात ते 7 धावा. प्रमोद किनी सर पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोर सर मैदानाच्या मध्ये आहेत. तिसरे पंच म्हणून महेंद्र सर सध्या मैदानाच्या अगदी बाहेर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते काम पार पडत आहेत. हे तिन्ही पंचांचं पॅनल आतापर्यंत चांगलं काम करत आहेत. पुल करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने धावतोय बॉलवरती. त्या ठिकाणी चेतन प्रयत्न तर केले परंतु प्रयत्नानं यश मिळणार नाहीत. शेवटच्या बॉलवरती आलाय. चौकार. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 11. अच्छा बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे इथं तुला गौकर. बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे इथं तुला गौकर. थँक्यू. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाला 11. 18 बॉलमध्ये 40 धावा. मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉलमध्ये 40 धावा हे या मॅचचं समीकरण आहेत. मजा येईल या मॅचमध्ये कारण 3 ओव्हरमध्ये धावा बनवायच्या 40. कारण पार्टनरशिप जर पाहिली तर 6 मध्ये 11. हितेच्या 10 राकेशची 1. दोघांनी मिळून 11 धावा आतापर्यंत बनवल्या. 4 बरोबर 1 ओव्हरमध्ये 4 ओव्हरचा मॅच आहे. टार्गेट 51चं 40 धावेची अजून गरज. पुढच्या मॅचचा टॉस पार पडला त्यावेळी युवा ग्रुप वाढीव आणि कोसमाई खारडी या 2 संघांदरम्यान पुढची मॅच देखील आपल्या भेटीला येतात. रंगतदार मॅच होण्याची तेही दाट शक्यता आहेत. प्रथमतः टॉस जिंकला वाढीवनं. फिल्डिंग स्वीकारली. लोअर फुलटस बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी आहे का पाहूया. गौतम
प्रयत्न तर केले परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिलच्या पहिल्याच बॉलवरती सिक्सर 6. लाईफ बॉय साबण हाताला फेस, हाताला फेस ग. लाईफ बॉय साबण हाताला फेस, लाईफ बॉय साबण हाताला फेस, हाताला फेस ग. लाईफ बॉय साबण हाताला फेस. कलची पोरा थँक्यू. पहिल्याच बॉलवरती षटकार मात्र त्या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावेने इरादे स्पष्ट केला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या जाऊन पोहोचतात त्या मात्र 17 धावा. 17 बॉलमध्ये 34 धावेचं लक्षात असेल. पुढचा बॉल आपणच्या बाहेरचा बॉल होता. पुन्हा त्या खेळण्याचा प्रयत्न केलात. गौतम त्या ठिकाणी आहे. जोपर्यंत बॉल फील करतील एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचेल. 16 बॉलमध्ये 33 धावे झेजून गरज आहेत. 18 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आयोजित शिरगाव चषक 2026. अनेक वर्ष शिरगावच्या संघाला आपण चंदनसार विभागामध्ये एक गाव एक फॉर्मॅटमध्ये अनेक ओपनच्या स्पर्धा देखील आपण खेळताना पडताळताना पाहिलं होतात. त्यांच्याच माध्यमातून आयोजन. समोर खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला प्रतापनं घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा मैदानाच्या मध्ये हितेशचा खेळ. पहिली विकेट गमावल्यात टीम आईकुर्लाई कशीदनं. हितेश बॅक टू डी डगआउट गॉन. आलो मी तेरा पिंगा. थँक्यू. कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॉल वरती गेला. भरपूर उंच गेला. दूर डिस्टन्स गाठायचं होतं ते नाही गाठू शकले. आणि बरोबर प्रतापनं हा झेल त्या ठिकाणी मात्र परिपूर्ण केला. खूप चांगला कॅच त्याने घेतलात. 1.3 ओव्हर आतापर्यंत खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 18 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 15 बॉलमध्ये 33 अजून धावा करायच्या आहेत. 3 बॉल निर्णायक बॉल असणार आहेत. बॅटर नारायण वझे आपल्याला मैदानाच्या मध्ये असताना पाहायला मिळत आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील याही खेळाडूंना खेळल्यात. आता त्याला रोखण्याचं काम करायचं मैदानाच्या मध्ये साहिलला. लोअर फुलटच बॉल नारायणच्या समोर तर टाकू शकत नाही. बॉलला मात्र डिस्पॅच केलाय. पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. नारायणसाठी मेजवानी होती आणि त्याने स्वीकारलंय षटकार. कबूतर गोल गुटर दिल का पड़ेगा. कबूतर गोल गुटर दिल का पड़ेगा. कबूतर गोल गुटर दिल का वडेगा. कबूतर गोल गुटर दिल का वडेगा. हिरवी साडी वाली कोने लगेगा. हिरवी साडी वाली कोने लगेगा. थँक्यू. अशा प्रकारच्या बॉलला तर या मैदानावरती थाराच नाही आहेत. 14 बॉलमध्ये 27 धावेची गरज. 2 बॉल चांगले टाकायचे आहेत. या 2 बॉलवरती मॅचचं भवितव्य असू शकतं. समोर नारायण त्याला रोखायचंय साहिलला. आणखीन एक फुलटॉसला फुल टोल वसूल. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. व्हॉट अ शॉट. थँक्यू. या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 30. 13 बॉलचा खेळ बाकी आहेत. 21 धावेची मैदानावरती गरज आहे. 10 बॉल निर्णायक आहे. कारण आतापर्यंत बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आलेत आणि दोन्ही लोअर फुलटच बॉलवरती आल्यात. कधी कधी काय होतं माहिती आहे की तुम्ही खोलवट टप्प्याचे यॉर्कर बॉल टाकण्यासाठी जातायत. ती तुमची लेंथ मिस होते आणि बॅटरने जर योग्य पिक केलं की तो लोअर फुलटच बॉल बनत असतो. आणि परफेक्ट लोअर फुलटच बॉल बनवत असताना ते 2 सिक्सर ठोकल्यात नारायणने. दांडीगुल शेवटच्या बॉलवरती केला कमबॅक. मॅच मध्ये पुन्हा एकदा बदल घडू शकतोय. थोडे सफल झाले. यष्टी दाखवली आणि गोलंदाजानं ती वाकवली. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत. अजून 21. डीजे वहिला लागलंय गेल बकरा गावेला बकरा. वहिला लागलंय गेल बकरा गावेला बकरा. थँक्यू. 12 मध्ये 21 करायचे आहेत. 12ला उलटं केलं तर 21. 21ला उलटं केलं तर 12. अगदी आकडेवाडीवाला हा मामला आहे. पाठीमागचा बॉल पाहूयात पुन्हा एकदा. 12-21. 2 इतके चांगले मोठे फटके खेळले होते नारायणनं. कदापि जोखीम पत्करायची होती की थांबायचं होतं. कधी कधी थांबायचं पण असतं. पहा ॲक्शन रिप्ले पहा.
सफल झाले, इतके सफल झाले की 5व्या-6व्या स्टंपच्या बाहेर आले, यष्टी दाखवली आणि गोलंदाजानं ती वाकवली. परफेक्ट बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला आणि पाठीमागच्या 2 षटकारांचा तो आक्रोश गोलंदाजानं देखील दाखवला साहिलनं की 2 बॉलवरती मला मोठे पट केले होते. आता समीकरण आहेत उलटा पुलटा आहेत. 12 मध्ये 21 करायचं, जसं मी म्हटलं की 12ला उलटं केलं तर 21, 21ला उलटं केलं तर 12. आता आकडेवारीचा मामला कोण सॉल्व करणार? बॅटिंग करणारी टीम करणार की फिल्डिंग करणारी टीम करणार? मैदानाच्या मध्ये त्याची चर्चा रंगल्या आहेत. मंचावरती सर्व सन्मान्य अतिथी देखील आता उपस्थित आहेत. ते या मॅचचा आनंद घेतात कारण प्रत्येकाला मॅच पाहायचे आहेत, जवळून पाहायचे आहेत. शिरगाव वर्सेस कशीत, कुर्लाई कशीत आणि शिरगावमध्ये रंगणारी मॅच. 3ऱ्या षटकाला सुरुवात. रोनक पहिला 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 बॉल आलाय, वाईट बॉल. अंपायर डान्सिंग अंपायर प्रमोद किरी सरांनी मात्र इशारा कळवला, वाईट. मॅच मध्ये आलाय वाईट. थोडीशी आता झालं फाईट आणि फाईट मध्ये अगदी टाईट मॅच मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 20 धावेचं लक्ष मैदानाच्या मध्ये असणार आहेत. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती आहेत, सर्वजण जवळून पाहतायत. रोनक तयार, फटका खेळलाय ऑन साइडला. व्हॉट अ शॉट, दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय राकेश. राकेशच्या बॅट मधून दे दनादन सिक्सर. कामावर जायला उशीर झायला, कामावर जायला उशीर झायला. बघतोय रिक्षावाला, कमाटुमाची बघतोय रिक्षावाला. वा वा वा, काय बॅटिंग मैदानाच्या मध्ये केली जाते. सध्या 11 बॉल मध्ये 14ची गरज. जरी बाद झाले परंतु राकेश सांगतात आम्ही देखील काही कमी नाही. 11 मध्ये 14ची गरज आहे. रोनक पुन्हा तयार झालाय राकेश साठी. हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी. ही झेल मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल. भावेश ते घेतलाय झेल, संपलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेशचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. थँक्यू. 10 बॉलमध्ये 14ची गरज आणि जसं रिक्षाचं गाणं लागलं तसंच आज सकाळी ती रिक्षाची रॅली गेली होती. बरोबर आमचे पवन पण आहेत पाठीमागे. जेवढे रिक्षावाले तेवढे खुश झालेत. का खुश झाले त्यांना माहीत आहेत. रिक्षाची रॅली पण गेली होती, ती बरोबर अशी गोल गोल फिरून आल्यात आणि दुपारी जेवून पण आल्यात. तसंच आमचे घनश्यामजी भोईर पण समोर बसले आहेत. दहा बॉलमध्ये 14 धावेची गरज आहे. 10-14 रंगलेला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. रोनक पुण्यात तयार झाल्यात. स्ट्राईक इनवरती दीपेश, स्ट्राईक इनवरती दीपेश आहेत. पुण्यात एक चांगला बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षक स्वप्नील त्या ठिकाणी आहे. एक समालोचक म्हणून देखील समालोचक म्हणून देखील स्वप्नीलकडे पाहिलं जात आहेत. बऱ्याचशा स्पर्धा तोही या गावामध्ये करत असतो नेहमी. घनश्यामजी भोईर यांच्या जोडीने 9 चेंडूमध्ये 13 धावेची गरज आहे. येथे आपण पाहिलं तर काही दिवसानंतर खंदरपाडाचा गावकप वाघोबा खंदरपाडा तोही तुमच्या भेटीला येतोय. प्रत्येकाच्या नजरा सध्या मॅचवरती लागल्या आहेत. शिरगावचा संघ रोनक. ओ हो 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 हो, काय फटका खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. सिक्सर. हार्ड बॉल मध्ये 7 धावेची गरज. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जितके पुढे बॉल टाकल्यात आणि पुढच्या बॉलला मात्र डिस्पॅच केलाय. थँक्यू डीजे. 8 बॉल मध्ये 7 धावेची गरज आहे. जितके जितके तुम्ही बॉल पुढे टाकाल ना तितके बॉल या मैदानाच्या बाहेर जाणार आहेत. तुम्हाला स्ट्रेंथ ओळखायची आहे, काय करायचंय काय नाही करायचं. 8-7 हे बॉल तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत. परंतु आता पंचाने दर्शवलं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी काउंट करण्यात आल्यात. 8-6. आठ मध्ये 6 धावेची गरज. रोनक पुण्यात तयार. पुढे टाकलाय समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली केल्यात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चांगली. धावचीची संधी परंतु सेफली आपल्या जागेवरती पोहोचल्यात. 7 मध्ये 5. शेवटचा बॉल बाकी आहे. 7-5.
7-5. शेवटचा बॉल रोनक. शेवटचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय कल्पेश किट्टू जबरदस्त बॉल फील्ड करेल, एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 6-4. इथून देखील मॅच मध्ये काही होऊ शकतं, परंतु स्वतःवरती विश्वास आणि चांगली गोलंदाजी, जर टप्पा तुमच्याकडे चांगला असेल, लेन चांगली टाकणार तर देखील या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. येणारे 6 बॉल 4ची गरज. याच कंडिशनला मॅच कंपॅरिझन पाहिलं, जय बजरंग शिरगाव होता 39ला 6, कशिश संघ आहेत 47ला 3 विकेट. 8 धावेने पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. आई कुर्ला एक कशीचा संघ आता शेवटच्या ओव्हरमध्ये रन करायच्यात बरोबर 4. 6-4. थँक्यू. 6 बॉलमध्ये 4 धावेचं लक्ष असणार आहेत. चेतनाला लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, त्यांना 4थ्या षटकासाठी मात्र घेऊन आल्यात. कधी कुठल्याही श्रेणीत तुमचा कुठला गोलंदाज हा तुम्हाला पुढे आणायचा आहे हाही विचार करायचा मैदानाच्या आतमध्ये. 6-4. पहिला बॉल चेतनचा, पहिला बॉल फिरवलाय. म्हणून म्हटलं की मॅच मध्ये भरपूर काही गोष्टी शिल्लक असू शकतात, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःला सांगा की नाही अजूनही मॅच संपलेली नाही, आपल्यासाठी मॅच ऑन आहे हे स्वतःला सांगायचं आहे. 5 मध्ये 4. फटका खेळला हवेमध्ये, झेल झाली तर मजा येईल. क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले. ओ माय गॉड. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला तुमची फिल्डिंग चांगली सजवायची आहेत, धावा घ्यायच्या 2, परंतु कधी कुठलाही सामना सोडायचा नसतो. पुढचा मॅच आहे आपल्या भेटीला येतो. एका बाजूने आपण पाहिलं तर कोसमाई खार्डी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल टीम वाडीव युवा ग्रुप. 4 मध्ये 2. बॉडी लँग्वेज तितकी प्रॉपर दिसली नाहीत. चांगला बॉल आलाय, अपील झालाय, पंचांचं बोट हवेमध्ये गेलाय, फलंदाज बाद झालाय. मॅचचं समीकरण बदललंय, 3 मध्ये करायचे आहेत 2 रन. 3 मध्ये 2 धावेची गरज आहे. काही होऊ शकतं मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून मी म्हटलं एका गोष्टीची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. जोपर्यंत शेवटची रन काढली जात नाही ना, तोपर्यंत सांगू शकणार नाही कुठला संघ जिंकेल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःला सांगा हो ही मॅच आपल्यासाठी अजून शिल्लक आहेत, अजून बॅलन्स आहे. पहा पाठीमागचा बॉल, खूप खूप सुंदर बॉल पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी एज घेतली त्या ठिकाणी, त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि सरळ पाठीमागे विकेट किपर दिगंबरनं झेल टिपलात. 3 बॉलमध्ये 2 धावेची गरज. एक चांगला बॉल मॅच मध्ये कमबॅक करेल, एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या मध्ये मॅच फिनिश करेल. परंतु आता काय कानमंत्र दिलायत आई कुर्लाई कशी संघाच्या कॅप्टनने किंवा इतर खेळाडूंना, तोही खूप महत्वाचा आहे. 3 बॉलमध्ये 2 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. रंगणारी मॅच सध्या मैदानाच्या मध्ये सामना रंगला आहेत, कारण या मॅच मध्ये बऱ्याचशा काही गोष्टी अजून शिल्लक आहेत. फिल्डिंग पोझिशन सध्या सजवली जात आहेत. जवळपास आपण पाहिलं तर ऑन साईडला 4 खेळाडू जे बाउंड्री लाईन वरती आहेत, ज्यामध्ये शॉर्ट फाईन लेग, एक खेळाडू मिड विकेट, एक खेळाडू बॅकवर्ड स्कोअर ले, एक खेळाडू लॉंग ऑन, आणखीन एक खेळाडू आता 30 सेकंदाच्या आतमध्ये आणलाय. ऑफ साईडला आपण पाहिलं तर जवळपास खेळाडू आहेत, एक गलीमध्ये खेळाडू आहेत, जो खास करून लॉंग ऑफचा खेळाडू आहे तो थोडा पुढे ठेवलाय. 3-2 3-2 3-2 मध्ये 2-2. म्हटलं 6-4चा मॅच आहे बाबा, संपणारा मॅच नाही आहे. मॅच मध्ये कमाल धमाल होणार. डीजे जयदीपजी यांचं गाणं येणार, कारण 2-2 वाला मॅच आलाय. आता रंगत वाढले. थँक्यू. आता 15-16 तारखेनंतर हीच गाणी जास्त वाजणार आहेत, त्यामुळे डीजे ऑपरेटरने ते आताच वाजवलेत. 2 बॉलमध्ये 2 धावेची गरज आहे. 2-2 वाला मॅच आहे आणि आता कामगिरी करायची 1 नंबरची. 1 नंबरची कामगिरी करायची आहे. 2 बॉलमध्ये 2 धावेची गरज, परंतु काय गोलंदाजी केलं चेतननं. 6 बॉलमध्ये 4ची मॅच होती, ती मॅच 2-2 वरती आलाय.
म्हटलं की क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी मित्रांनो जास्त वेळ जास्त टाइम जात नाही, पण स्ट्राईक एंडवरती मयूर आहेत. जो मयूर आहे त्याच्यावरती सर्वात जास्त आशा अपेक्षा पल्लवित आहेत. हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षकाला झेल. ओ माय गॉड, साहिलने सोडला झेल. मॅच झाला फिनिश. हातामधला मॅच या ठिकाणी झालं मिस्टेक, आणि मिस्टेक नाही कदापि ही मॅच जिंकवणारा झेल सुटलाय. सामना जिंकलाय थीमाई कुर्लाई कशीदनं. असं वाटलं होतं की मॅच जवळ आला होता आणि तो मॅच आता पराभवाच्या छायामध्ये जावं लागलाय जय बजरंग शिरगावला. परंतु काय गोलंदाजी, चेतननं सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु ते साहिल त्या गोलंदाजीवरती नाही आणि आता कॅच मध्ये देखील त्या चुकी पाहायला मिळाल्या. त्यामुळे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं. शेवटचा बॉल आला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते पुढे एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न केला आणि तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. डायरेक्ट षटकारामध्ये तकदीर झाला होता. मॅच मैदानाच्या मध्ये जिंकला. एक कुर्लाई कशीदनं एक चांगली मॅच, एक रफ अँड टफ मॅच मैदानाच्या मध्ये संपल्यात. मॅच समरी रोनक 4 मध्ये 30, जयच्या 2 मध्ये 6, साहिल 4 मध्ये 5, दिगंबरच्या 3 मध्ये 4, नारायणचं 1 षटक 3 धावा 3 विकेट, मयूरचं 1 षटक 11 धावा 2 विकेट, अनिकेतचं 1 षटक 8 धावा 1 विकेट आणि राकेशचं 1 षटक 28 धावेचं महागडं होतं. परंतु त्याच्या अगेन्स्ट राकेशच्या 5 मध्ये 14, मयूरच्या 3 मध्ये 13, नारायणच्या 3 मध्ये 12, हितेच्या 6 मध्ये 10. सर्वांनी चांगली बॅटिंग केल्यात. साहिलनं 1 ओव्हर 19 2 विकेट, चेतनचं 5 बॉल 8 1 विकेट, रोनकचं 1 षटक 17 धावेचं आणि गौतमचं 1 षटक 11 धावेचं. अशा प्रकारे मॅच जो आहे तो मॅच मैदानाच्या मध्ये झाला फिनिश.